नमस्कार मंडळी, आज मी करते झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी तर्रीदार मिसळ। त्यासाठी प्रथम एका कढईमध्ये तेल तापलं की लसूण ठेचून त्यावर हिंग व बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यायचं। त्यावर हळद, घरगुती तिखट व मिसळ मसाला, आलं लसूण पेस्ट घालून त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। हा मिसळ मसाला मी घरीच केलाय, तुम्ही कोणताही विकतचा घेऊ शकता। त्यावर मटार घालायचे व ते परतायचे व गरम पाणी करून ते पाणी त्यामध्ये घालायचं, जेणेकरून गरम पाणी घातलं की मिसळीला छान तर्री येते। मग वरतून कांदा, खोबरं, गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालून छान एकजीव करायचं। त्याला 10 ते 15 मिनिटं उकळी आणायची। आता आपली गरम गरम तर्रीदार मिसळ तयार झाली। मी आता इथे स्लाइस ब्रेड घेतलाय, आमच्याकडे लादी पावपेक्षा स्लाइस ब्रेड आवडतो, म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्रेड घेऊ शकता। अशी ही थोडक्या साहित्यात तर्रीदार मिसळ मस्तच होते। एकदा अशी मिसळ नक्की करून बघा व मला अभिप्राय द्या। व मी दाखवते ते पदार्थ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या शुद्ध शाकाहारी रसोई चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमचं एक लाईक मला नक्कीच नवीन नवीन रेसिपीज करण्यासाठी प्रोत्साहन देणारं असेल। धन्यवाद।